पाहतलोचने सुख झाले मो साधने सुख झाले मो साधने ओ रूप पाहतलोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हो तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवरे म्हणून विठ्ठल आवरे बहुधा सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखवा देवीवर बाप रखवा देवीवर तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हरे जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय आजचे पिढे बाळ आजचे पिढे बाळ प्राण दियेचा विकळ प्राण दियेचा विकळ प्राणेचा विकळ प्राणेचा विकळ प्राणेचा विकळ प्राणेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव पुत्र जोडी एक जीव पुत्र जोडी एक जीव पुत्र दोरी एक जीव पुत्र दोरी एक जीव पुत्र दोरी एक जीव पुत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती ओ सुखाची विश्रांती सुखाची विश्रांती ओ सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती उमटे मातेची चित्ती उमटे मातेची चित्ती उमटे मातेची चित्ती मातेची चित्ती तुका म्हणे संत तुका म्हणे तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत
ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. दोरी एक जीव सूत्र, दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा प्रथम चाल म्हणण्यासाठी जे जब रे बाण जे जब रे बाण जे जब रे
मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव स्वभाव मातेचा स्वभाव ऐसा मातेचा
जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे आई श्रीरंगे विठाबाई श्रीरंगे विठाबाई श्रीरंगे विठाबाई तुका म्हणे आई नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र हे जननी देवाची हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी याच्या ठिकाणी काटे परिवाराच्या मातोश्री वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती आहेव गेली नार गेली नोवरी होऊन आणि स्वर्गीचे सुरवर आले आरती घेऊन गेली भरल्या चुड्यानं बाई जिच्या नाकामध्ये नथ आणि पतीच्या आधी गेली बाई डंका वाजवीत हा आहेवपणाचा मान स्त्री जीवनाला असतो। आपण किती जरी ठरवलं की बाबा अशा पद्धतीचं चांगलं मरण आपल्याला यावं आपल्या हातात नसतं। मरण येणार हे निश्चित आहे पण असं मरण यावं हे आपल्या हातामध्ये नाही त्याला पुण्याही लागते। वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती मातोश्री शकुंतलाबाई मुरलीधर काटे आयुष्यामध्ये म्हणजे काय 70, 72, 75 वर्षाची आयुष्याची जी काही मर्यादा त्यांना मिळाली त्या कालखंडामध्ये आपल्या परिवारासाठी कष्ट केले विचार संस्काराची शिदोरी त्या ठिकाणी दिली। 2 कन्या दोनही बालवडकर परिवारामध्ये सौभाग्यवती शैलाताई मारुती बालवडकर आणि सौभाग्यवती लोपामुद्राताई हनुमंत बालवडकर दोनही बालवडकर परिवारामध्ये 2ही कन्या त्या ठिकाणी दिल्या। चांगले विचार आणि संस्कार त्यांनाही त्या ठिकाणी या मातोश्रींनी दिले। आज 1 वर्षाचा कालखंड पूर्ण होतोय की देह या ठिकाणी पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये गेल्या वर्षी ठेवला। आणि दुसरी एक गोष्ट या भगवान शिवाच्या मंदिरामध्ये या मातोश्रींनी दर्शन असेल पारायण असेल अखंड भजनाची असणारी आवड होती त्यांना। येता येता सहज उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी सांगितलं की बाबा आमचा त्यांचा अत्यंत जवळचा संबंध म्हणजे एखाद्याच्या जीवनाचं भाग्य किती सुंदर असतं बघा जाण्याचं सुद्धा। अशा माणसांनी म्हणावं शेवट तो माझा बहु गोड झाला आज आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा। इतका चांगला शेवट या माऊलीचा झाला त्यांनी सांगितलं माहिती। बऱ्याच वेळा असं होतं कीर्तनामध्ये आल्यानंतर माहिती फक्त लोक नावच देतात आम्हाला काय स्वप्न पडलेलं असतं का एखाद्याचं जीवनाचं कुणी माहिती सांगतच नाही काय जीवन कुणाचं काय कळणार आहे। पण त्यांनी माहिती दिली की म्हणले श्रावण महिन्यामध्ये शिवलीला ग्रंथ असेल रामविजय असेल हरिविजय असेल ही सगळी ग्रंथांची पारायणं त्या ठिकाणी या माऊलीने केली। आणि आपण जे पुण्य करतो ते पुण्य आपल्याला शेवटच्या काळामध्ये कामाला येत असतं आणि ते पुण्य आपल्याला तारत असतं। या माऊलीनं केलेली ही पुण्याई म्हणून आज बघा ना शेवटचा काळ
वर्ष श्राद्धाचं हे कीर्तन होते आणि या वर्ष श्राद्धाच्या या कीर्तनाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. जिथं या माऊलींनी भगवंताची सेवा केली तिथंच त्यांचं शेवटचं हे कीर्तन होतंय बघा. त्यांच्या उत्तर कार्याचं कीर्तन होतंय. हा एक योगायोग असतो. चला काही असू द्या, हा एक योगायोग असतो. भगवंताच्या पवित्र सानिध्यामध्ये त्यांची आठवण आणि भगवंताची आठवण, त्यांना जे त्यांच्या जीवनामध्ये आवडलं तेच कार्य आपण या ठिकाणी करतोय. म्हणून भगवान शिवाला वंदन करून सेवेला प्रारंभ. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कैलासीचा देव चक्रवर्ती या श्रावण महिन्यामध्ये साधना केली जाते. भगवान शिवाचं शिवलीलामृत वाचलं जातं. नानाविध प्रकारचे ग्रंथ वाचले जातात. हयातीमध्ये या माऊलींनी सुद्धा ग्रंथांची सेवा केली. पूर्वीचा काळ असा होता, मनोरंजनाची साधनं नव्हती, बरोबर ना दादा? गावातली सगळी माणसं एकत्र यायची, सायंकाळच्या वेळी मंदिरामध्ये बसायची, ग्रंथ लावले जायचे. आता बऱ्याच गावांमध्ये त्या ठिकाणी असं पाहायला नाही मिळत. अजूनही काही ठिकाणी आहे. मावळात गेलो, आमच्या तिकडं वरच्या बाजूला आलो ना, अशी देवळामध्ये येऊन बसण्याची पद्धत आहे. एक माणूस ग्रंथ वाचणार, कुणीतरी एक बाजूला अर्थ सांगायला असणार, बाकीची मंडळी त्या ठिकाणी ऐकायला असणार. अशी परंपरा आज काही ठिकाणी आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. आपण या महिन्यामध्ये विविध प्रकारच्या साधना करत असतो.
त्या निमित्तानं या माऊलींच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला इथं यायला मिळालं. भगवान शिवाला किंवा भगवान शिवाचा दरबार आहे हा. अर्जुनाने विचारलं होतं, देवा साधना करायची मग कशी करायची, कुठं करायची? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, अर्जुना तुला जर साधना करायची असेल तर 6व्या अध्यायामध्ये ओवी आली, परी आवश्यक पांडवा आईसा ठाव जोडावा का निगुडमठ व्हावा का शिवालय. साधनेला शिवालय हे अत्यंत चांगलं स्थान असतं. पण भगवान शिवालयामध्ये किंवा भगवान शिवाच्या दरबारामध्ये आलो तर माणसाने कधी गडबड करायची नसते, कधीच गडबड करायची नाही. पहिली गोष्ट इथं आल्यावर गडबड करायची नाही. दुसरी गोष्ट इथं आल्यावर मोबाईल पाहायचा नाही. का बरं? त्याचं कारण सांगितलंय. इथं जर येऊन आपण बडबड केली, कारणापुरता मोबाईल घेऊ शकता, कुणाचा वाजला तरी मला काय हरकत नाही, आप्पा तुम्ही घ्या. आता हा तुमचाच दरबार आहे, आम्ही कशाला तुम्हाला काय म्हणणार आहे तुमच्या गावात येऊन. म्हणजे कशासाठी सांगतोय, इथं आल्यानंतर आपण जर बडबड केली तर भगवान शिवाला अपमानित केल्याचं पाप लागतं. पाया पडून काहीच फायदा होत नाही आपला. हे शांतीचं प्रतीक आहे. भगवान शिवाला डिस्टर्ब चालत नाही, व्यत्यय चालत नाही. ते साधनेमध्ये बसलेले आहेत. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. पण कधी कधी म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये दिवसभर अभिषेक चालू असतात काही काही मंदिरांमध्ये. चला असू द्या, ज्याच्या त्याच्या म्हणजे पुजारी असतील ते काही ज्यांनी सांगितलं असेल त्या पद्धतीने जिथं तिथं त्या पद्धतीची साधना चालते. पण शांतता प्रिय असणारं हे दैवत आहे. त्यांनी त्यांचा कैलास सोडलाय. त्याजोनी कैलास सर्व ही संपत्ती. भगवान शिवाकडे केवढी मोठी संपत्ती होती. माऊली म्हणतात कुबेराचा जो खजाना आहे ना तो सगळा भगवान शिवाकडे होता. आता कुबेरा गावात एखादा माणूस श्रीमंत असेल तर गावकरी म्हणतात तो कुबेर आहे, कुबेर म्हणतात ना, कुबेर आहे. कुबेर म्हणजे काय? त्याच्या इतकं गावात कुणी श्रीमंत नाही म्हणून त्याला गावातली लोक श्रीमंताला कुबेर म्हणतात. कुबेराचा सगळा खजिना यांच्याकडे भगवान महादेवाकडे. पण तरी देखील माऊलींनी सांगितलं त्याजोनी कैलास सर्व ही संपत्ती आणि स्मशानाशी वस्ती रुद्र करी. कशासाठी? कासया कारणे ब्रह्म शोधावया आलो कोठोनिया माझा मीची. एवढंच नाही तर ज्ञानोबारांनी सांगितलं प्रवृत्ती तरुची या कुडी निवृत्ती फळाची या बुडी आणि जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. ज्ञानोबारांची ओवी आहे. यया गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. म्हणून भगवान शिवाला भजन अत्यंत प्रिय आहे. भजन आवडतं त्यांना. म्हणून कुणी ते तर सांगतात माझ्या पाया नाही पडलं तरी चालतं. भगवान शिव काय म्हणतात? माझ्या पाया नाही पडलं तरी चालतं, पण रामाचा किंवा रामाचं नाव घेणारा मला प्रिय आहे. माझ्या पाया पडल्यानंतर मी जो आशीर्वाद देतो ना त्याच्याही पेक्षा अधिक पटीने आशीर्वाद जो रामाचं नाव घेतो त्याला मी देतो. म्हणून रामाचं नाव घेणारा भगवान शिवाला खूप प्रिय आहे. जिथं असेल तिथून आपण रामाचं नामाचं चिंतन करावं. भगवान शिवाचे आपण प्रिय होतो. असो, जी साधना या मातोश्रींनी वैकुंठवासी शकुंतलाबाई जाणं खूप म्हणजे प्रत्येक घराला वाटत असतं आईनं आपल्यातून कधी जाऊच नाही, वाटत असतं प्रत्येक घराला. पण जाणं हे प्रत्येकाच्या जीवनात ठरलेलं आहे. पण जाण्याचा काळ मात्र इतका चांगला साधला. पवित्र श्रावण महिना आणि या शिवालयामध्ये अखेरचा असणारा त्यांचा हा वर्ष श्राद्धाचा निरोप. आई ज्यावेळेस जाते त्यावेळेस किती दुःख होतं. रात अशी अंधारी उजेड कोठेच नाही आणि असंच तर होतं जेव्हा सोडून जाते आई. सण होत नाही तिचं जाणं. बरं जाणं किती चांगलं, आहेवपणाचं लेणं. असं म्हणतात वारकरी संप्रदायातला एखादा वारकरी ज्यावेळेस जातो त्याला वैकुंठ मिळतं. सीमेवरती लढणारा एखादा जवान ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याला शहीदाचा दर्जा मिळतो. आणि ज्यावेळेस एखादी आहेव स्त्री जाते त्यावेळेस तिला स्वर्गाचं सुख मिळतं. हे सगळ्या गोष्टी शास्त्राने सांगितलेल्या आहेत. वारकऱ्याचं जाणं कसं असतं? वारकऱ्याच्या जाण्याची वाट वैकुंठामध्ये देव पाहत असतात. वाट वैकुंठी पाहती आणि कैपा येती भक्त येथे. वैकुंठामध्ये वाट पाहिली जाते. कुणाची? वारकऱ्याचं स्वागत वैकुंठामध्ये होतं. आपल्याला वाटतं एखाद्याच्या गावामध्ये आपण गेलो की गावातल्या लोकांनी आपलं स्पीकरवरती नाव घ्यावं, आपलं कौतुक करावं असं वाटतं ना आपल्याला. हे कौतुक किती सामान्य आहे. पण वैकुंठामधल्या 33 कोटी देवता एखाद्या वारकऱ्याची वाट पाहतात, भजन करण्याची वाट पाहतात, माळकऱ्याची वाट पाहतात. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं
माणसाने 3 गोष्टी केल्याशिवाय मरायचं नाही. एकदा तरी पंढरपूरची वारी, एकादशीचं व्रत आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्याशिवाय मरायचं नाही. का? त्याचं कारण आहे, स्वर्गातले देव आपले वाट पाहतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. आपला सोहळा वैकुंठामध्ये सुद्धा होतो. वैकुंठामध्ये भगवान परमात्मा आपला सोहळा करतो. म्हणून वारकऱ्याला जो सन्मान आहे तोच सन्मान एखादा सीमेवरती लढणारा जवान जातो ना. तुका म्हणे रणी जीव देता जीव देता दोन्ही, जीव देता लाभ दोन्ही. लाभ दोन्ही. 2017ला आपल्या भारतावरती पाकिस्तानने ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस भारत देशातले 4 जवान, त्याच्यात मेजर होते 4, ते शहीद झाले. एक मुलगा होता भंडारा जिल्ह्यातला 32 वर्षाचा प्रफुल्ल मोहरकर नावाचा, आणि तो त्याच्यामध्ये शहीद झाला होता. तारीख होती 23 डिसेंबर 2017 तारीख होती. त्या दिवशी तो शहीद झाला, कारण पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये ते 4 जवान गेले. मी त्याचं का सांगतोय, रणांगणावरती लढणारा त्याची पण दखल तुकाराम महाराजांनी घेतली. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही. कोणते 2 लाभ होतात? त्याला शहीदाचा सुद्धा दर्जा मिळतो आणि त्याला देवाच्या जवळ जागा आहे. देशही त्याचा सन्मान करतो आणि देवही त्याचा सन्मान करतो. म्हणून सैनिकाला खूप मोठा मान आहे. कधी समोरून येताना एखादा सैनिक दिसला तर त्याला आपण सल्यूट करावा. जसं आपण तुम्ही आम्ही भेटलो की रामकृष्ण हरी करतो ना, तर सैनिक भेटल्या त्याचे उपकार आहेत आपल्या देशावरती. नुसता गावावरती घरावरती उपकार नाही त्याचा, सैनिकाचा उपकार अख्ख्या देशावरती आहे. म्हणून त्याला वंदन करावं. झेंडा दिसला की खाली मान घालून कधीच जाऊ नये. झेंडा दिसला की झेंड्याला वंदन करावं, मग पुढे जावं. कीर्तन असलं तसं मोकळं कधीच जायचं नाही, नमस्कार करायचा आणि पुढे जायचं. का बरं? आता समजा इथून आपण गाडीवरनं निघालो आणि आपल्याला माहिती आहे भगवान शंकराचं या ठिकाणी स्थान आहे, आणि आपण जर पाया न पडता जर गेलो तर भगवान शंकराचा अपमान केल्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे पाया पडण्याची. आता पाया पडण्याची पद्धत लय भारी आली. कुणाच्या पाया पडतात तेच कळत नाही. इथं कपाळाला हात लावतील, गालाला लावतील, इकडे लावतील, मग मुका घेतील, नक्की पाया काय पडतात तेच कळत नाही. हरिविजय ग्रंथामध्ये असं सांगितलंय बरं का दादा, हरिविजय ग्रंथामध्ये असं सांगितलंय, एका हाताने माणसाने पाया पडू नये. पाया पडायचे जायचे, पण चुकू नाही एका हाताने पाया पडायचं नाही. पाया पडूनही पुण्य मिळत नाही. म्हणून आपली हिंदू धर्म संस्कृती किती श्रेष्ठ आहे बघा ना तुम्ही, किती श्रेष्ठ आहे. आपल्याकडे असं नाही केलं जात, आपल्याकडे असं केलं जातं, वंदन केलं जातं, पाया पडलं जातं. हे श्रेष्ठत्व जगात कुणाकडे नाही. म्हणून जगाला शांतीचा संदेश देणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. महाराज वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय, सर्वश्रेष्ठ संप्रदाय आपला उगाच आहे का? सगळी तत्व इथं पाळली जातात. पाया पडे जन एक सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान जर जगाला कुणी दिला असेल तर तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायाने दिले, संतांनी दिलेले. मी मुद्दा सांगत होतो, वारकऱ्याला काय मान आहे? वारकऱ्याला इथंही मान आहे. आणि वारकरी ज्यावेळेस जातो, एखादा माळकरी ज्यावेळेस जातो त्याला वैकुंठात सुद्धा मान आहे. त्याचा सोहळा वैकुंठात होतो. हा पहिला मान.
दुसरा मान कुणाला? शहीदाला. काय मान आहे त्याला? तो ज्यावेळेस देशाच्या सीमेवरती लढतो त्यावेळेसही देश त्याचा सन्मान करतो, गेल्यानंतर सुद्धा त्याला शहीदाचा दर्जा दिला जातो. आणि त्याला गेल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात डायरेक्ट मोक्ष. त्यांनी भजन नाही केलं ना, देशाची सेवा करणाऱ्याला डायरेक्ट मोक्ष. तुका म्हणे रणी, त्याच्यासाठी प्रमाण आपण दिलं होतं. मी गोष्ट आठवली म्हणून सांगत होतो. 2017 23 डिसेंबर. काहींच्या जीवनातली दुःख बघा किती मोठी असतात. प्रफुल्ल मोहरकर नावाचा 32 वर्षाचा जवान शहीद झाला. त्यांचं गाव होतं भंडारा जिल्ह्यातलं फुलगाव म्हणून. राहायला पुण्यात खडक असल्याच्या तिथं होते. त्यांचे आई वडील त्या जवानाचे, आईचं नाव सुधाताई मोहरकर. आई आणि वडील आपला मुलगा पुण्यात येणार 24 डिसेंबरला म्हणून 23च्या रात्री गाडीमध्ये बसले आणि प्रवास करत पुण्याला निघाले. आणि वर्षभर नवरा घरी आला नाही आणि दिवाळीला सुद्धा त्या ठिकाणी सुट्टी घेतली नव्हती. पण 24 डिसेंबरला घरी येणार होते. बायको पाखरासारखी वाट पाहत होती. बघा तुम्ही, सकाळी जर नवरा घरातून बाहेर पडला, रात्री सांगितलेल्या वेळेला जर आला नाही, 5-10 मिनिटं तासभर उशीर झाला तर तिच्या पोटामध्ये कालवा कालव होते. का नसतील आले? काळजी करते ती. आणि मग ती व्याकुळ होते, ते आले नाही म्हणून. एखाद्या सैनिकाची पत्नी नवऱ्याची वाट कशी पाहत असेल बरं? माहिती नाही, गॅरंटी नाही ना येणार आहे का नाही, ते खात्री नाही ना याची. वर्षभर आले नव्हते ते सुट्टीवर, म्हणजे सुट्टी संपली होती, जे गेले होते ते वर्षभर आले नव्हते. पाखरासारखी ती वाट पाहत होती. घर असं सजवलं. सैनिक ज्यावेळेस घरी येतो ना, त्याच्या घरात दिवाळी असते. दिवाळी आता इतकं सुंदर घर वगैरे सगळं सजवलं होतं. आणि सायंकाळचे 7 वाजले असतील. ABP माझा चॅनल टीव्हीला चालू होता. तिचं सगळं सायंकाळचं दिवाबत्ती करून झालं. टीव्हीच्या समोर बसली होती. आई वडील गावावरनं निघाले होते पुण्यात यायला. बायको पुण्यातल्या घरी टीव्ही पाहत बसली होती सायंकाळी 7 वाजता. आणि टीव्हीला बातमी आली, भारतावरती पाकिस्तानने हल्ला केला. 23 डिसेंबरची बातमी आहे. युट्यूबला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सापडेल 23 डिसेंबरची ही बातमी. 23 डिसेंबर 2017 पाकिस्तानने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये भारताचे 4 जवान मेजर शहीद झाले. त्याच्यामध्ये 32 वर्षाचे प्रफुल्ल मोहरकर नावाचे जवान शहीद झाले. जी बायको वाट पाहत होती नवऱ्याची, तिने ही बातमी ऐकल्यावर तिची काय अवस्था झाली असेल? आहे तशी सोप्यावरनं खाली धाडकन कोसळली. मोठमोठ्याने हंबरडा फोडून ढसढसा रडू लागले. आई वडील प्रवासामध्ये होते. रात्रीचं त्यांना कळालं. जो पोरगा दिवाळीला आला नाही, आईला विचारलं होतं, आई मी दिवाळीला येत नाही पण मी 24 डिसेंबरला पुण्यामध्ये असणारे. आई आणि बाबा तुम्ही दोघंही माझ्यासाठी पुण्यामध्ये, आपण सगळे एकत्र भेटूया म्हणून तेही निघाले होते. आणि 24 तारखेला तो काय येणार होता त्याचं कारण होतं, 24 डिसेंबरला त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाच्या 4थ्या वाढदिवसाला तो घरी येणार होता 24 डिसेंबरला. आणि आदल्या रात्रीची घटना आहे. 23 डिसेंबरची बातमी आली, तो शहीद झाले. ते दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार अमुक तमुक सगळे जमा झाले. आई वडील पुण्यामध्ये पोचले. पुण्यातल्या घरी पत्रकारांनी मुलाखत घेतली आईची. आता अशा भयंकर प्रसंगामध्ये काही विचारू नयेत, पण काही माणसांना कळत नाही कधी कोणती गोष्ट विचारावी. पत्रकार विचारत होते आईला, आई तुमचं पोरग कसं होतं? सांगण्याची मनस्थिती नव्हती, वाचाच बसत होती, बोलताच येत नव्हतं. पण त्या माऊलीने सुद्धा सांगण्याचं धाडस केलं. त्या माऊलीने सांगितलं, 32 वर्षाचा पोरगा हाताला आलाला निघून गेला. आईनं मुलाखतीमध्ये असं सांगितलं की माझा पोरगा सामान्य नव्हता, तो लहान होता, लहान बालवाडीमध्ये जायचा. बालवाडीमध्ये जात असताना गावाला त्याला आपल्या गावाच्या बद्दलचं प्रेम होतं, आपल्या मातृभूमीचं प्रेम होतं, आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम होतं, देशाबद्दलचं प्रेम होतं. आई मला माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी जगायचे असं म्हणणारं पोरगं होतं. आणि त्याची ती देश सेवेची आवड म्हणून आम्ही त्याचं प्राथमिक शिक्षण म्हणजे गावाला पूर्ण केलं. आणि 10वी-12वीची परीक्षा झाली, त्याला पुण्यामध्ये आम्ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA मध्ये ठेवलं. आईनं सांगितलं, बालवाडीला पोरग शाळेमध्ये जात असताना एक दिवस त्याचे वडील गावातनं, म्हणजे भंडारा जिल्हा फुलगाववरनं नागपूरच्या बाजाराला चालले होते. बालवाडीत शिकणारं माझं पोरग वडिलाला म्हणत होतं, बाबा तुम्ही नागपूरच्या बाजाराला चाललात ना, मला खायला नाही आणलं तरी चालेल, पण देशभक्ताच्या चरित्राची पुस्तकं घेऊन या येताना. पोरग म्हणतंय बालवाडीत असताना
आणि त्याचं ते देशावरचं प्रेम पाहून आम्ही त्याला शिकवला. कुठं शिकवलं? पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA. आपल्या देशाचे संरक्षण मंत्री, पहिले मुख्यमंत्री काय नाव तुमच्या घरात फोटो आहे? यशवंतराव चव्हाण, त्यांचाच आहे ना फोटो तो घरातला. ते म्हणले होते भारत देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये NDA, पण त्या NDA मध्ये महाराष्ट्रातले किती? फक्त 2 नाही तर 3च पोरं असतात त्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आपल्या भारत देशातले क्लास 1चे ऑफिसर जिथून बाहेर म्हणजे नौदल असेल, तिन्ही दलाचे अधिकारी क्लास 1चे इथून बाहेर पडतात पास आउट होऊन. महाराष्ट्रातली पोरच नाही तिथं, कारण महाराष्ट्रामध्ये पैसे जास्त झालेत म्हणून नाहीत. त्याचं खरं कारण आहे तुम्ही पाहता. बाहेरच्या देशातली सुद्धा इथं ट्रेनिंगला येतात. एवढं मोठं आहे ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी. चल त्याचा पुढचा मुद्दा सांगायचा आहे मला. तर ते आईनं सांगितलं पोरगं मोठं झालं, इथं त्याला शिकवलं. वयाच्या 24व्या वर्षी पोरगा पास आउट होऊन मेजर झाला. वयाच्या 28व्या वर्षी पोराचं लग्न झालं. वयाच्या 32व्या वर्षी पोरगा या जगातून निघून जातो. काय खूप गुणी पोरगं होतं. आईनं सांगितलं माझा पोरगा गेला 32 वर्षाचा, याचा प्रचंड दुःख आहे, पण माझा पोरगा देशासाठी गेला याचा मला स्वाभिमान आहे. असं म्हणणारी आई आजही आपल्या देशामध्ये शिल्लक आहे. काय अंतकरण असेल त्या आईचं? माझा पोरगा देशासाठी जातो, दुःख आहेच, पण देशासाठी जातो ह्या स्वाभिमान सुद्धा बाळगणारी माता आहे ना. जननी जने तो भक्त जने या दाताशू नाही तो जननी वांजवली क्या खोबेगानवर. मी कशासाठी सांगत होतो? तुका म्हणे एका क्षणाचा करार आणि पायिका अपार सुखभूत. पायिकाच्या अभंगामध्ये आलेले एका क्षणाचा करार आहे, पण पायिक आयुष्यभर सुख भोगतो. म्हणून वारकऱ्याला वैकुंठामध्ये मान, शहीदाला देवाच्या दारात मान. तसं एखादी आहेव स्त्री जाते ना, त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की बाबा आहेवपणाने धाडी स्वर्ग लोका आणि इतुलेनी सुखा प्राप्त होते. शिवरात्रीचं प्रकरण वाचलं ना, शिवरात्रीची कथा, त्याच्यामध्ये आहेवपणाचं महत्व आपल्याला सापडेल. शिवरात्रीच्या वेळेस अनेक वेळा कीर्तनकार इथं शिवरात्रीची कथा सांगतात, कारण शिवरात्रीचं चरित्र सांगायचं असतं. आपल्याला कथा माहिती आहे. तो भिल्ल होता, बाण मारायला बेलाच्या बाणावर झाडावरती बसला होता. ते हरणं आली पाणी प्यायला तळ्यावरती. एक हरिण आणि 2 हरणी होत्या. त्या हरणाला 2 ज्या बायका होत्या, ज्यावेळेस हरिण जाळ्यामध्ये गुंतलं त्यावेळेस एक हरणी म्हणते पतीच्या नंतर या जगामध्ये राहणं म्हणजे या धरणीला भार होईल, म्हणून आम्हाला तुमच्या आधी मरू द्या आणि मग तुम्ही जा. त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे आणि आहेवपणाचं महत्व सांगितलंय. कुणी सांगितलंय? जनावरांनी, प्राण्यांनी. आहेवपणा किती श्रेष्ठ असतो. त्या प्रसंगावरनं त्या 2ही हरणी नवऱ्याच्या अगोदर मरायला तयार झाल्या होत्या. इथं बाईल म्हणे खर मरता तरी बरे, इथं बाई म्हणते नवरा कधी मरतोय काय माहिती, अशी तारा आहे. आणि त्या हरणी जनावर मी नाही सांगितलं बरं काय, तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुम्ही म्हणाल हे काय सांगायला लागलं वेगळं. विठ्ठल विठ्ठल त्या 2 हरणी आहेत, हरणी. आणि तो हरिण जाळ्यात अडकून मारणार हे त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यातली एक गरोदर आहे. आता सवतीचं प्रेम किती गोड होतं बघा. एकीच्या पोटामध्ये बाळ होतं. थोरली म्हणती तुझ्या पोटामध्ये बाळ आहे ना, पोराला पोटामध्ये ठेवून मरायचं नसतं, ब्रह्महत्येचं पातक लागल. म्हणजे असं याचा अर्थ आहे पोरग पोटात काही का असू द्या, पोरगा असं ना तर पोरगी असू, पण त्याला मारायचं नसतं पोटात. हा सुद्धा संदेश आहे ना जनावरांनी दिलेला. त्याला जगवायचं असतं. ब्रह्महत्येचं पातक लागल. तिने सांगितलं मला 2 पोरं आहेत, त्या 2 पोरांचा तू सांभाळ कर आणि पोटातल्या पोराचा सांभाळ कर, मी नवऱ्याबरोबर निघून जाते. तिने सांगितलं नाही, तू पोरांचा सांभाळ कर, मी नवऱ्याबरोबर निघून जाते. दोघही हरणी नवऱ्याबरोबर जायला तयार झाल्या. नामदेव महाराज म्हणतात यांचं प्रेम बघा किती होतं नवऱ्यावरचं. आणि मग आहेवपणा स्वर्गाला नेतो. त्या हरणींनी सांगितलं. म्हणून बघा आजही गावामध्ये एखादी स्त्री ज्यावेळेस आहेव जाते त्यावेळेस तिला जो मान असतो तो मान कुणालाच नसतो. अंतयात्रा ज्यावेळेस निघते त्यावेळेस सौभाग्याचा सगळा मान तिला दिला जातो. सगळं दिलं जातं सौभाग्याचं. म्हणजे अगदी हळदीपासून, अंगाला हळद लावण्यापासून, मळवट भरण्यापासून सगळं केलं जातं ना. आता मला एक सांगा, आपण स्मशानामध्ये एखाद्याच्या मैतीला आलो तर घरी गेल्या आंघोळ करतो का नाही? नसल करत तर केली पाहिजे. आंघोळ जरूर करावी, शुचिरभूत व्हावं. एखाद्याच्या मैतीला आलो तर घरी गेल्यानंतर आपण आंघोळ करतो. मला एक कळत नाही, स्मशानात आल्यानंतर माणसं घरी गेल्या आंघोळ करतात
पण कापून खाताना काहीच वाटत नाही. जिवंत कापून खाताना काहीच वाटत नाही. त्याला असू द्या, काय हरकत नाही. काही माणसं फक्त एवढंच म्हणतात, महाराज श्रावण होऊ द्या की आता. आता माणूस मशानातून घरी गेला की आंघोळ करतो, जरूर करावी. पण एखादी स्त्री ज्यावेळेस आह्योपणाने जात असते त्यावेळेस तिला सौभाग्याचा मान दिला जातो, तिचा मळवट भरला जातो, तिच्या कपाळाला हळद कुंकू लावलं जातं. गावातल्या स्त्रिया सौभाग्यवती तिच्या कपाळाचं हळद कुंकू घेतात आणि आपल्या कपाळाला लावतात. मला काय म्हणायचे, एखाद्याच्या मैतीला गेलं तरी आंघोळ करावी लागते, पण मेलेल्या माणसाच्या शरीरावरचं कपाळावरचं कुंकू लावणं कितपत योग्य आहे? मग आपल्याला पाप लागत नाही का? आपण अपवित्र होत नाही का? एक एवढी मोठी जमेची बाजू बघा किती मोठी आहे. आहेव स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुद्धा जिवंत स्त्रियांना पवित्र करतं, इतकी ताकद आहे महाराज. ही आह्योपणाची ताकद आहे. म्हणून आह्योपणा हा स्वर्गाला घेऊन जातो. आह्योपणा हा श्रेष्ठ का सांगितला त्याचं कारण आहे. म्हणून तिघांना 3 दर्जा सांगितला मी. वारकऱ्याचा जो दर्जा तो शहीदाचा, जो शहीदाचा तो आह्योपणाचा. म्हणून आह्योव गेली नार, गेली रोवरी होऊन, आणि स्वर्गीचे सुरवर 33 कोटी देवांच्या बायका ववळायला असतात त्यांना तिथं. आपल्याला काय वाटतं, आपण इथं निरोप दिला, ओवाळलं, सौभाग्याचा मान दिला, संपलं असं नाही. तिथं सुद्धा सूक्ष्म देह ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस 33 कोटी देवांच्या पत्न्या अशा आह्योव स्त्रीला ओवाळायला आलेल्या असतात. गेली भरल्या चुड्यानं, जिच्या नाकामध्ये नथ, आणि पतीच्या आधी गेली बाई डंका वाजवीत, हा आह्योपणाचा मान असतो. म्हणून काटे परिवाराच्या मातोश्री त्यांचं जाणं झालं. बोलून गेलो की रात अशी अंधारी उजेड कोठेच नाही, आणि असंच तर होतं जेव्हा सोडून जाते आई. मायेचा ओलावा तो जसा कुंभाराचा माठ, आणि आई म्हणजे शेतामधला झुळझुळणारा पाठ. पाठ जेव्हा आटून जातो तेव्हा सुकून जाते हिरवाई, आणि असंच तर होतं जेव्हा सोडून जाते आई. आई निघून गेली की अजिबात करमत नाही. आई कशी असते, आई असताना जेवढी कळते त्याच्याही पेक्षा 1000 पट अधिक जास्त नंतर गेल्यानंतर कळते. आईचं रागवणं आठवतं, आईचं बोलणं आठवतं, आईचं चालणं आठवतं. घरामध्ये सगळ्या गोष्टीला हात लागलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, आई कशी असते. एक पोरगा असं चाललं होतं रस्त्याने, आणि ते पडलं, त्याच्या हाताला कोपराला सगळीकडे लागलं, रक्तबंबाळ झालं, कोपर गुडगा. आईनं त्याला घेतलं आणि डॉक्टरकडे नेलं. आई एका खुर्चीवर बसली, डॉक्टर त्या मुलाला मलमपट्टी करत होते. ते मलमपट्टी करत असताना त्याची जखम दुखली की ते पोरगं रडायचं. जेवढ्या आवाजात पोरगं रडायचं त्याच्या डबल आवाजामध्ये आई रडायची. आणि डॉक्टर म्हणले, अहो लागलंय त्याला आणि तुम्ही का रडता? आईनं उत्तर दिलं, लागलं जरी त्याला असलं तरी वेदना मात्र मला होते. म्हणून अभंगाच्या पहिल्या
विकळ प्राणतीयचा तिचे पिढे बाळ प्राणतीयचा विकळ प्राणतीयचा विकळ प्राणतीयचा विकळ 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 पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ. बाळाला पीडा झाली की आईचा प्राण व्याकुळ होतो. तुकाराम महाराजांनी आईची महती सांगितली. आई कशी असते? आई ही सगळ्यापेक्षा वेगळी असते. आईसारखं तुम्ही कुणी म्हणाल तर जगामध्ये आईसारखं कुणीच सापडणार नाही. आई आईच असते, म्हणून आई सगळ्यापेक्षा वेगळी असते. आई आहे तोपर्यंत पोट भरून हाक मारावी. एकदा आई निघून गेल्यानंतर किती टाहो फोडला म्हणजे गेलेली आई येणार आहे नाही. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, जहां में जिसका अंत नहीं उसे माँ कहते हैं. वरती पाहिलं ना, ज्याचा अंत लागत नाही त्याला आकाश म्हणतात, आणि या विश्वामध्ये जिच्या प्रेमाचा अंत लागत नाही तिला आई म्हणतात. स्वार्थ जिच्याकडे नाही, म्हणून आईशी कळवळ्याची जाती. कळ काय असते? कळ. आणि म्हणून जिने कळ दिली ना तिला हे वात्सल्य प्रेम निर्माण होत असतं. कळ काय असते बघा ना तुम्ही. 9 महिने 9 दिवस आपल्यासाठी तिनं सहन केलेलं आहे. 12 वाजले ना, 12 वाजून 5 मिनिटं झाले की लोक म्हणतात नाही आता थांबलं पाहिजे की दम निघत नाही. 2 तास कळ निघत नाही. इथं 9 महिने 9 दिवस कळ काढलेली आहे तिने. नाही आताच चालू मधलं उदाहरण द्यायचं झालं तर नाही ना निघत कळ. आपण आईला सांगा बरं, पोटामध्ये असणारं बाळ हे बिरबलाच्या आईनं एका साधूने सांगितलं, या मूर्थावरती जर पोरग जन्माला आलं ना तर ते दुर्जन होईल, कधीच चांगला वागणार नाही. आणि तो जर मूर्ख टळला आणि त्याच्यानंतर ते जन्माला आलं ना तर त्याचं जगात नाव होईल. तर त्या बिरबलाच्या आईनं शीर्षासन केलं होतं असं म्हणतात. म्हणजे डोक्यावरती अशी उभी राहिली होती पोटामध्ये बाळ घेऊन, पोराला जन्मच द्यायचा नाही त्या मुहूर्तावरती. आणि नंतर बाळाला जन्म दिला तर तो जगात प्रसिद्ध झाला, त्याचं नाव बिरबल. आईनं किती सहन केलं. कळ काय असते बघा. आपल्या असं म्हणतात बाबा, आपल्या करंगलीला समजा लागलं, पडलो, फ्रॅक्चर झाली तर आपण तिला प्लॅस्टर करतो आणि धरून बसतो. तिला बरं व्हायला 1 महिना ते 1.5 महिना लागतो. 1.5 महिने बरी होत नाही करंगळी. आपल्या शरीरामध्ये अशी 206 हाडं आहेत. अशी 206 हाडं एकाच वेळेस मोडल्यानंतर जेवढी वेदना होते तेवढी वेदना एका बाळंतपणाची एका कळेची असते. पुरुष मंडळी कळ सहन करू शकत नाहीत, म्हणून आपल्याला कळा नाहीत. आपण कळीच करतो नुसत्या. बरोबर आहे ना. म्हणून आपण कळी करतो, त्यांना कळा आहेत. महाराज हे तुकाराम महाराजांनी लिहिले, आईशी कळवळ. आणि दुसरी कळ कुणाला येते? बुडते हे जन न देखवे, बुडते जन, ओ
उडते हे जन डोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया उडते जन डोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया उडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून आपल्या हिताचा कळवळा कुणाला येतो? एक तर आईला येतो, एक तर संताला येतो आणि भगवंताला येतो. आपल्यासाठी कळवळा कुणाच्या मनामध्ये? तसं जग स्वार्थी आहे, पण आपल्यासाठी कळवळा येतो संतांच्या मनामध्ये. माऊलींना आपला कळवळा होता ना, म्हणून माऊलींनी 9033 ज्ञानेश्वरी लिहिली. काय त्यांच्या जीवनामध्ये आई वडिलाचं सुद्धा सुख नाही ना प्राप्त झालं. त्यांच्या चरित्रात घटना सांगितली जाते. निवृत्तीनाथ महाराज रोज इंद्रायणीच्या स्नानाला जायचे. आपल्याला जर दुःख झालं ना, आपण दादांना फोन करतो, अण्णांना फोन करतो, काटेदाजींना फोन करू. आपण एका मिरीला असं विचारत असतो, मामा असं असं झालेलं आहे, काय करायचं? मग आपण एका मिरीला सांगतो, काय नाही, शांत राहण्याचं काम करा, थोडा वेळ निघून गेला की सगळं बरोबर होईल. आपण एकामेकांना सांगतो आपलं दुःख. सकाळची वेळ होती. निवृत्तीनाथ महाराज गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये इंद्रायणीत उभे होते. स्नान झालं होतं आणि सूर्याला अर्घ्य देत होते, अर्पण करत होते पाणी. असं म्हणतात, गंगेमध्ये उभं राहिल्यानंतर गंगेचे यमुनेचे असा श्लोक म्हणावा. वाचे म्हणता गंगा गंगा म्हणावं. का बरं म्हणावं? तर आपली पापं जातात म्हणून. एकदा जोग महाराज गंगेमध्ये उभे होते. वैकुंठवासी स्वानंद सुखदास विष्णू बुवा जोग महाराज गंगेत उभे होते. बाकीच्या लोकांनी श्लोक म्हटला आणि जोग महाराजांनी म्हटलाच नाही. बाकीची मंडळी म्हणली, जोग महाराज गंगेत उभे आहेत, गंगेचा श्लोक म्हणा. जोग महाराजांनी विचारलं, हा श्लोक म्हणल्यावर काय होईल? बाकीच्यांनी उत्तर दिलं, आपल्या जवळचं पाप निघून जाईल. जोग महाराज म्हणले, मी श्लोक म्हणणार नाही. बाकीच्यांनी विचारलं, का नाही म्हणणार? जोग महाराज म्हणले, मी स्वप्नात सुद्धा पाप नाही केलं, मी कशाला श्लोक म्हणू? काय पुण्यवान माणसं असतील. मी स्वप्नातही पाप केलं नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप आणि पूजा ध्यान जप त्याशी नाही. ज्या माणसाला जे भगवंताप्रमाणे दिसतं त्यांनी पूजा नाही केली तरी चालतं, त्यांनी जप नाही केला तरी चालतं, तप नाही केलं तरी चालतं. नाथ महाराज सांगतात, औषधाला पाप नाही. आता एक एवढा मोठा महाराष्ट्रातले पहिल्यांदा दादा औषधाला पाप नाही, कसं पटेल अण्णा आपल्याला? शक्य आहे का? जोग महाराजांचा किती स्वतःवरती विश्वास आहे. पाप केलंच नाही, मला श्लोक म्हणायची गरज नाही. आणि आपल्याला का गरज आहे? आता ते कशाला सांगायचं असतं? वेदात कीर्तनात असं सांगायचं नसतं. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे. अशी पण आपल्यात काही माणसं इथं आहेत, नाही त्यांनी औषधाला सुद्धा पाप, पण खात्री नाही ना आपल्याला खात्री नाही. चुकून जर झाला असेल तर काय करायचं? आपल्याला खात्री नाही. त्यांना किती खात्री होती. निवृत्तीनाथ महाराज इंद्रायणीच्या पाण्यात उभे होते, म्हणून त्या इंद्रायणीचं कौतुक. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, अरे ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. ही ती इंद्रायणी. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. आपल्याला 20 मध्ये जसं कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचं म्हणून मी म्हणा ना. 4 गायक, मी 5वा. आता सरकार तिघांचं नाही, 5 जणांचं आहे आमचं. आम्ही बघू आता कुठपर्यंत कीर्तन न्यायचं ते. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य भागीरथी मणिकर्णिका ओघा, आणि कहो गंगा त्रिवेणी त्या. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. नामा म्हणे धन्य भाग्याचे ते संत, झाला पहा एकांत ज्ञानोबाचा. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य इंद्रायणी
त्या इंद्रायणीला सुद्धा धन्यता आहे. इंद्रायणीनी तुकोबारांचं जीवन पाहिलं, माऊलींचं सगळं जीवन पाहिलं. इंद्रायणी उभे राहिले आणि रडायला आलं. कशाचं रडायला आलं? निवृत्तीनाथ महाराजांना आई नाही याचं रडायला आलं. हातात पाणी घेतलं. झालं होतं पहिलं काय झालं, आंघोळ करून निघून गेले होते आणि गावामध्ये गुढ्या उभारलेल्या दिसल्या आणि लक्षात आलं आज गुढीपाडव्याचा सण आहे. परत माघारी आले, आईची आठवण आली, पाण्यात उभे राहिले, उंजळभर हातात पाणी घेतलं आणि तोंडावरती मारलं. आता एखादा माणूस रडत असला त्याने आपल्या हातात पाणी घेऊन तोंडावरती मारलं, त्याचं रडणं कळेल का आपल्याला? ते हसरे दुःख आहे पुस्तक. ते हसरे दुःख ज्यांनी नेलं ना, जगाला हसवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ना, तो म्हणायचा मला जेव्हा रडायला यायचं ना त्यावेळेस मी पावसात चालायचो. कारण पावसात रडत चाललेला माणूस कळेल का? नाही कळणार. पावसात माणूस जर चालला आणि तो जर रडत असेल तर कळेल का? निवृत्तीनाथांचं असं तसंच झालं. पाडव्याचा सण होता, त्यांना असं आतून असं दाटून आलं, हृदय भरून आलं. मी जर रडलो तर गावातली लोक मला रडून पण देणार नाहीत, म्हणून इंद्रायणीचं पाणी तोंडावरती मारलं. एवढंच म्हणले. इंद्रायणीला सांगितलं, इंद्रायणी हे आई, आज आमची आई असते ना तर आज आमच्या आईनं आम्हाला मांडे करून खायला घातले असते. एवढंच वाक्य मुखात आलं. असं भरून आलं, ढळढसा रडायला लागले. जेवढं रडायचं होतं तेवढं रडून घेतलं इंद्रायणीमध्ये. पुन्हा तोंडावरती 2-4 वेळा असं पाणी मारलं. जे निवृत्तीच्याही पलीकडे आहेत ते कधीच रडले नाहीत. उलट रडणाऱ्या भावंडांना ज्यांनी शांत केलं. पण आज मात्र आईची आठवण आल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. उशीर झाला त्या दिवशी घरी जायला. 5 वर्षाची मुक्ताबाई वाट पाहत होती आणि दादाला विचारलं, दादा त्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज बोललेच नाहीत मुक्ताईशी. रोज घराच्या अंगणामध्ये, झोपडीच्या अंगणामध्ये आले की ए मुक्ता, ए मुक्ता अशी पोटभर हाक मारायचे. 12-15 वेळा हाक मारून झालेली असायची, पण आज मात्र एकही हाक मारली नाही भावाने. 5 वर्षाच्या पोरीला कळालं, दादा का रागवला, का बोलत नाही दादा. बहीण सुद्धा अशी असावी भावाचं मनोगत जाणणारी. आणि तसंही आपल्या पुण्यामध्ये 90% बहिणी येत नाहीत. रक्षाबंधन 90% पुण्यामध्ये शिवाजीनगरच्या कोर्टात होत आहे. आता कोर्टात काय होते ते सांगितलं पाहिजे का? पण 5 वर्षाची पोरगी. म्हणून बघा, तुम्ही कोर्टात उभं राहण्याच्या अगोदर मुक्ताबाईंनी लिहिलेले भावासाठीचे 11 अभंग वाचा. विश्वपट ब्रह्मद्वारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जीभ दाताने चाविली, कोणी 32 तोडली. 5 वर्षाची पोरगी सांगते, दादा आपली जर जीभ दातानं चावली तर कोण 32 तोडून टाकतं का? कामक्रोध दुरी सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. राग बाजूला ठेवायचा असतो, रागाने माणसाचं नुकसान होतं. भावाला सांगते राग बाजूला ठेवा, साधू होताल साधू. ज्याला साधू व्हायचे ना त्याने असं करून जमत नाही. मुक्ताईनं भावाला इतकं मोठं केलं. निवृत्तीनाथ महाराजांना मुक्ताबाई म्हणते, दादा आज का बोलत नाही? काहीच बोलले नाही. मी जर सांगितलं मुक्ताला आईची आठवण आली तर तिची काय अवस्था होईल म्हणून सांगत नव्हते. मोठी माणसं लवकर सांगत नाहीत लहानाला दुःख. शेवटी मुक्ताबाईने आग्रह धरला, दादा सांगा, दादा सांगा. झोपडीच्या अंगणामध्ये 2 जण बसले होते. मुक्ताबाईला मांडीवरती घेतली आणि निवृत्तीनाथ सांगतात, अगं मुक्ता काही नाही ग, आज आपली आई असती ना तर आपल्या आईनं आपल्याला मांडे करून खायला घातले असते. दोघांनी एकामेकाला मिठी मारली आणि भाऊ आणि बहीण ढसढसा रडायला लागले, आईची आठवण आली म्हणून. आणि मग निवृत्तीनाथ दादा सांगतात, अगं मुक्ता तू रोज विचारत असते आपल्या घराच्या अंगणातला रस्ता कुठं जातो आणि दादा तुम्ही एकटक या रस्त्याकडे का पाहता? त्यावेळेस निवृत्तीनाथांनी सांगितलं, अगं मुक्ता माझी वेडी आशा आहे, वेडी आणि भोळी आशा अशी आहे की याच रस्त्याने आपले आई वडील गेले, त्यांची वाट पाहतोय ग, परत येतील आपल्यासाठी म्हणून. दोघही भावंड रडायला लागली. रडण्याचा आवाज आतमध्ये माऊलींनी ऐकला, सोपान काकांनी ऐकला. ते दोघही झोपडीतून बाहेर आले आणि का रडता दादा एवढंच सांगितलं. मुक्ताबाईने सांगितलं, ज्ञानदादा हे सोपान काका, आज आपली जर आई असते ना, दादा असं म्हणतोय आपल्या आईनं आपल्याला मांडे करून खायला घातले असते. 4ही भावंड अशी एकरूप झाली. ज्ञानोबा कधी रडले नाहीत, निवृत्तीनाथ महाराज कधी रडले नाहीत, सोपान काका महाराज कधी, आई वडील गेले तरी रडले नाहीत. पण आज मात्र अशी स्थिती झाली होती. समाधी प्रकरणामध्ये का अभंग आहे बघा, बांधल्या तळ्याचा
पाठ ओघ बारा वाटा मुरडताती. बांधलेलं तळ फुटल्यानंतर जसं त्याचं पाणी 12 वाटेने निघून जातं तसं ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई आणि सोपान काका एकरूप झालेत. आणि आई नाही याचं दुःख इतकं झालं की डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा. आता हे तसं ज्ञानोबारांच्या समाधी प्रकरणातलं वर्णन आहे, पण आपण प्रमाण म्हणून घेतो. बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा, तृण रानोमाळा पांगुळले, अशी स्थिती त्या ठिकाणी होत असते. असं दुःख असतं आई जाण्याचं. म्हणून ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथांना, मुक्ताईला आणि सोपान काकांना आई वडिलांचं प्रेम लहानपणामध्ये फार काही नाही मिळालं. त्यांच्या लहानपणातच आई वडील निघून गेले. पण संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर विश्वाला आईचं प्रेम ज्ञानोबारांनी आज दिलंच ना. म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबारांना आईच म्हणतात का? ज्ञानोबारांना सगळं. पण आईचं प्रेम मला नाही मिळालं, पण मी मात्र जगाची आई होणार ज्ञानोबारांनी ठरवलं. म्हणून तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत विठोबा. रखुमाई
हरी जय जय हरे हरे विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई ओ हरे 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठोबा रखुमाई जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ हे पहिलं चरण. आणि तुका म्हणे संत तुम्ही बहुकृपावंत. 2 चरणाचा विचार झालाय, मधली 2 राहिले. महाराज सांगतात आईचा स्वभाव कसा आहे. ज्याचा त्याला स्वभाव माहिती असतो आणि आपल्या आईचा आपल्या बापाचा स्वभाव आपल्याला माहिती असतो, पण स्वभावांचं ज्यावेळेस वर्णन आलं त्यावेळेस जगामध्ये आईच्या स्वभावासारखा स्वभाव दुसरा कुणाचाच नाही. आईच्या स्वभावाची बरोबरी होत नाही. म्हणजे का होत नाही त्याचं उत्तर देतो. असं म्हणतात माणसं स्वभाव बदलत नाही, आणि खरंच आहे स्वभाव हा बदलत नसतो कोणाचा, तो बदलावा लागतो. लोक म्हणतात औषध सगळ्याला आहे पण कशाला नाही, स्वभावाला औषध नाही. आता सांगतो स्वभावाला कसं औषध नाही. एक साधू महात्मा गेला वारला, आणि म्हणून त्याचं चित्रीकरण करायला एक प्रख्यात नामांकित फोटोग्राफर बोलवला. आता त्या साधूला असं भिंतीला टेकून बसवलं होतं आणि तो फोटोग्राफर असे फोटो काढत होता. आणि काढता काढता मधीच त्या मेलेल्या माणसाला म्हणला स्माइल प्लीज. कोण म्हणलं? आता हसणार आहे का तो? भिंतीला जो माणूस टेकवला तो हसणार आहे का? फोटोग्राफर काय म्हणला? हा झाला स्वभाव. आता त्यांच्या स्वभाव ते पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा. एखादा माणसाला त्या ठिकाणी बदला. अजून स्वभावाचं वर्णन देताना सांगितलंय तुकाराम महाराज किंवा अन्य संतांनी सुभाषितकारांनी वर्णन केलंय. कुत्र्याचं जे शेपूट आहे ते 6 महिने नळीमध्ये जरी ठेवलं तरी ते सरळ होतं का? मग कसं होतं? वाकडं ते वाकडंच असतं. कधी कधी माणसाचा माणूस दिसायला सरळ असतो पण स्वभाव कसा असतो? स्वभाव वाकडे असू असतात माणसांचे स्वभाव. म्हणून स्वभाव आपला कसा असावा या संबंधानं सांगितलं. आईच्या स्वभावाचं चिंतन केलंय. आई कशी असते? एक जणांनी सांगितलं, म्हणले मुलगा कामावून घरी आला आणि वडिलांनी विचारलं आज किती कमवले रे? एखादा मुलगा व्यवसाय उद्योग करत असेल, कशाचा उद्योग व्यवसाय असू द्या त्याचा, पण बापाचा अधिकार आहे, बाप विचारू शकतो आज किती कमवले. मग बायको असते घरामध्ये, बायको म्हणते आज मुलाबाळांसाठी किती वाचवले. पोरं म्हणतात बाबा आमच्यासाठी काय खायला आणलं का? पण घरामध्ये आई असते, आई म्हणते बाळा सकाळी डबा घेऊन गेला होतास, तो नेलेला डबा तरी खाल्ला का नाही? असं विचारणार कोण असतं? हा स्वभाव आहे. आपल्या स्वतःच्या जेवणाची काळजी नसते. बापू आहेत, बापूंच्याही मातोश्रींचा उद्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. कैलासवासी ताराबाई बाजीराव बालवडकर उद्या सकाळी 10 ते 12 हरिभक्तीपरायण भगीरथ महाराज काळे यांची कीर्तन सेवा बालेवाडीमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे. झालं चालूमध्ये निमंत्रण नंतर द्यायचं तर आता सांगून टाकतो. बरं का अण्णा, आम्ही याला होतो द्वारकेला, इनोवाने गेलो होतो बापूंच्या. येताना आलो, एवढं मोठं स्वीटम होतं त्या राजस्थान वगैरे त्या अशा प्रांतामध्ये कुठेतरी लागलं. आता तिकडं लोक जास्त गोड खातात. इतकं मोठं ते पदार्थ 101 भारी पदार्थ, जे तिकडची ती खाशी येते. आम्ही सहज थांबलो, भूक लागली होती आम्हाला, म्हणलं काहीतरी घेऊ खायला. दिसतंय चांगलं, माणसाला चांगलं दिसलं की माणसाचं शेळीचं सारखंच आहे, जैसे चरणे शेळी याचे. आणि महाराज असला तरी काय, त्याचं पण तसंच आहे ना. आम्ही आपलं म्हणलं दिसतंय चांगलं, उतरा तिथं. उतरलो, ते स्वीट होम पाहिलं, जे पाहिजे ते पदार्थ आम्ही आपलं थोडं थोडं घेतलं. आणि बापूंनी भली मोठी पिशवी भरून घेतली, एवढी मोठी पिशवी. आणि मी आपलं सहज विचारलं, म्हणलं बापू एवढी मोठी पिशवी एवढं गोड कशाला घेतलंय घरी? त्यांचं वाक्य इतकं गोड आलं. नाही म्हणले घरी आई आहे आणि आईला खूप गोड आवडतं, तिच्यासाठी घेऊन चाललंय. हा भाव असतो त्याच्यातला. मला एकच सांगायचंय, बाकी सगळं बाजूला ठेवा, पण घरी मी कशासाठी घेऊन चाललोय? माझी आई घरी आहे आणि माझ्या आईला गोड आवडतं, आणि हे तर इतकं चांगलं आहे आपल्याकडे नाही मिळायचं, इथून पिशवीवर घेऊन आले. आईचा स्वभाव सांगत होतो. अजून कसा असतो स्वभाव? समजा आता पाऊस पडतोय, एखादा मुलगा पावसामधून भिजून आला तर वडील म्हणतात
एवढं भिजत काय यायचं होतं? पाऊस उघडल्यानंतर आला असता तरी चाललं असतं. बहीण म्हणते छत्री घेऊन जायचं होतं. भाऊ म्हणतो कुठंतरी आडुशाला थांबायचं होतं. पण भिजलेला मुलगा पाहिल्यानंतर आई त्याला जवळ घेते, आपल्या पदराने त्याचं डोकं पुसते आणि जळलं मेलं त्या पावसाला काय आताच यायचं होतं काय? असं कोण म्हणतं? आई. आईचा स्वभाव सगळ्यापेक्षा वेगळा आहे. आई सगळ्यातच वेगळी असते. बघा तुम्ही, आता समजा बायको सुद्धा पुण्यामध्ये काही खरेदीला निघाली आणि आई सुद्धा पुण्यामध्ये काहीतरी लक्ष्मी रोडला खरेदीला दोघी निघाले. आई पण चालली आणि बायको पण चालली. बायकोलाही 5,000 रुपये द्यायचे आणि आईलाही 5,000 रुपये द्यायचे. बायको म्हणते एवढे पुरतील का? आणि आई म्हणते बाळा एवढे कशाला? खरंय का कुठे? हा, खरंय का कुठे? आता इथं आई पण आहे आणि नाती दोन्ही असतात ना, नक्की सांगणार काय? विठ्ठल मला एक कळत नाही, आई तर सगळ्यांची चांगलीच असते, मग ही खट्याळ सासू येते कुठून? आई तीच आहे ना. आपण आपल्या आईला म्हणतो आई, पण ती आपल्या बायको करता खट्याळ कशी काय होते? काय माहिती कशी होते? त्याचं उत्तरच सापडत नाही. चला, हा स्वभावात बदल आहे. आई म्हणते एवढे कशाला, आणि बायकोचं म्हणणं असतं एवढे पुरतील का? हा जो स्वभाव आहे तो आईचा असतो. जगामध्ये स्वभावांचं वर्णन करत असताना आईच्या स्वभावासारखा जगात स्वभाव नाही, म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं. बघा, आपल्याकडे एक पूर्वी म्हण होती, आळा जळतो पण त्याचा पीळ जळत नाही. दोरीला अशा पीळ असतो, पीळ. बाळाचं आणि आईचं नातं सांगत असताना तुकाराम महाराजांना जुन्या काळातलं ते उदाहरण द्यावं लागलं. का द्यावं लागलं? जसा पीळ जळत नाही, आईचं आणि मुलांची जी नाती असतात त्या आळ्याच्या आणि पिळ्याच्या प्रमाणे असतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताये परिणावरती, धरिताये परिणावरती. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताये आईचा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. एक जीव असतं. जसं तो आळा आणि पीळ एक जीव असतो ना, तसं आई आणि मुली, आई आणि लेकरं एक जीव असतात. आईच्या स्वभावाचं वर्णन केलं. जगात असा स्वभाव कुणाचाही नसतो जो आईचा असतो. म्हणून आईचा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. आईजवळ सुखाची विश्रांती असते. बघा तुम्ही, सुख कुठंच मिळत नाही. एखाद्या मुलीचं माहेर कितीही श्रीमंत असू द्या, त्या श्रीमंत माहेरामध्ये 5 कोटीच्या बंगल्यामध्ये सुद्धा तिला सुख वाटत नाही. पण आईची घरी झोपडी जरी असली, तिची माहेर झोपडी जरी असलं, घरात आई असेल ना, त्या आईच्या खुशीमध्ये तिला 5 कोटीच्या बंगल्यात जे सुख नाही वाटत, ते आईच्या खुशीमध्ये वाटतं. का वाटतं? जवळी विठ्ठल रघुमा, जवळी विठ्ठल रघुमा, नंबरचा नाटाचा अभंग आहे. त्याच्यामधलं हे गोड प्रमाणे महाराज म्हणतात, सोशीला होता सासुरवास बहुतांचा बहुत दिवस, बहु कामे पुरविला सोस, आता उदास आपुल्या ते. का बरं? आता कुणाच्या जवळ आहे मी? जवळी विठ्ठल रखुमाई, आईच्या जवळ आहे. आणि त्याच्यामुळं सासुरवासाचं सुद्धा दुःख संपतं. किती मुलीला सासुरवास होऊ द्या, आईला फोन केला की त्या सासुरवासाचं दुःख सुद्धा त्या ठिकाणी संपलेलं असतं. तसंच महाराज सांगतात, वावरे इच्छा वसे घरी. माहेरामध्ये आल्यानंतर कसं असतं? आपुले सत्तेचे माहेरी, काय करवी तैसे आपण करी. सोमेश्वर महाराजांनी नाटाच्या अभंग सगळे गायलेले आहेत.
सगळे, आणि गोड गायलेले आहेत अनेक चालीमध्ये, सगळे नाटाचे अभंग. त्यांच्या चॅनलला तुम्ही नंतर पहा. आणि बाकीचं ऐकण्यापेक्षा नाटाचे अभंग जरूर ऐकत जा. नाट ऐकल्यानंतर आपला थाट वाढतो म्हणून नाटाचे ऐकत जा. काही लोकांना अजून नाटच माहिती नाही. नाट म्हणजे काय? नाट म्हणजे तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी भगवंताच्या संबंधाने घेतलेला तो नाद आहे, छंद आहे. तो भगवंताची आवडती आत्मीयता नाटाच्या अभंगामध्ये आपण एकदा जाऊन पहा. ते नाटाचे अभंग डोळ्याला पाझर फोडतात, इतके गोड आहेत. वावरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी, आता उदास आपुल्या ते. माहेराला इतका आनंद असतो. आणि म्हणून आईच्या जवळ काय असते? सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्तीचा. दोनही कन्या शैलाताई असतील आणि लोपामुद्राताई असतील, बालवडकरी परिवारामध्ये दोन्ही एकाच घरामध्ये एकाच गावामध्ये त्या ठिकाणी दिल्या. पण आईची असणारी सेवा केली. आईचा कार्यक्रम करायचा आहे, दोन्ही बहिणींनी ठरवलं. निमंत्रणही दिलं तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना. तर काटे परिवारामध्ये आहेत सगळे, या मातोश्रींचे दीर असतील, पुतणे असतील, सगळेच आहेत. एकदा नामोल्लेख करतो सगळ्यांचा, की घरातली माणसं आणि त्या सर्वांना घेऊन. शेवटी आई आहे, तिनं आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट केलेत, आमच्यासाठी पुण्य कमवले. कैलासवासी अखंड सौभाग्यवती शकुंतलाबाई मुरलीधर काटे, मुरलीधर दामोदर काटे यांच्या असणाऱ्या त्या धर्मपत्नी सौभाग्यवती शैला मारुती बालवडकर आणि सौभाग्यवती लोपामुद्रा हनुमंत बालवडकर, दोन कन्या. दीर सुदाम दामोदर काटे, अशोक दामोदर काटे, हेमंत दत्तात्रय काटे, राहुल श्रीधर काटे, हे दोन पुतणे, दोन तीर. सर्व काटे परिवार. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळामध्ये त्या ठिकाणी या माऊलींनी सेवा केली. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विकासजी काटेदाजी यांनी या परिवाराच्या संबंधानं माहिती दिली. हे नियोजन करत असताना बऱ्याच दाजींना या ठिकाणी सगळ्यांना आम्हाला फोन करावे लागले. नियोजन इतकं सोपं नसतं. जर महाराज वेळेत नाही आला तर काय करायचं, असं असतं नाही का बापू? आता माहिती आहे तुमच्याकडे आहे उद्या नियोजन, अण्णांना माहिती आहे नियोजन काय असतात. उद्योजक संजय शेठ भिसे असतील, जयनाथ शेठ काटे असतील, आमचे आप्पांनी PhD घेतली जगन्नाथ आप्पा काटे, त्यांना फक्त मी एवढाच वशील लावतोय, बाकी काहीच नका देऊ आम्हाला, तेवढी PhD द्या. ते म्हणले तुम्ही महंत व्हा. म्हणलं महंत नंतर व्हा, पण पहिली PhD द्या. शिक्षणाला मान असतो, शिक्षणाचं वजन असतं ते. म्हणले देऊ आपण मुंबईला आल्यानंतर, बघू आता तेवढं एक लक्षात ठेवा. सगळ्यांच्या समोर बोलल्यावर बरं असतं, मग माणसाला परत आठवण करून देता येईल. गोड हार्मोनियम वाजवली जंजिर्डे महाराज, मृदंग संतोष महाराज राऊत, आळंदीवरनं सगळे विद्यार्थी सगळे मुलांना घेऊन आले. हरिभक्तीपरायण भागवत सेवक दारूमामा बालवडकर असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी राक्षे. जी टॉकीजचं आणि त्यांचं चांगलं कॉन्टॅक्ट आहे. जी टॉकीजने त्यांना सेवा करतात म्हणून पदही दिलं. चला, कोण कुठल्या मार्गाने सेवा करतंय ती सेवा त्या ठिकाणी करतात. संदेशजी काटे असतील, आदरणीय वाघोलीवरनं आमचे बाळासाहेब नाना सातव, एक पैलवानकीचं आणि संप्रदायातलं घराणं, खूप संप्रदायाची सेवा करतात वारकरी संप्रदायाची. आणि दुसरी गोष्ट घरामध्ये पैलवानकी सुद्धा सगळीच आहेत. हरिभक्तीपरायण विलास महाराज काटे असतील, शेखर महाराज काटे असतील, संपत शेठ मेटे असतील. इथं आल्यानंतर सगळी नावं घ्यावं लागतात, पण एखाद्याचं राहिलं तर मी घरातला आहे म्हणून माफ करा, नाही तर एखाद्याचं राहतं मी जाताना मागून लोक काय रात्रभर दिवसभर शिव्या देतात. महाराज पुढं आम्हाला तरी म्हणलं उचकी कशाची लागती. विठ्ठल विठ्ठल. संतोष बालवडकर त्यांनी पण आठवण करून दिली होती. ते तर पहिलं घ्यावं लागतं, नाही तर अण्णा आमचा जाळ निघतो, नाही तर अण्णाला माहिती आहे ते. आई कशी असते या संबंधाने आपण बोलत होतो. एकदा आई निघून गेली की आईला किती हाक मारा, आई येत नसते परत. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. नोहेच हाक माते मारी कुणा कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तो म्हणतो आई मला माहिती नाही तू कुठे, पण तू जिथं गेली असेल ना तिथून माघारी आहे. म्हणली कशासाठी?
आई आम्ही लहान होतो ना तेव्हा तू रागवायचीस आणि तू रागवली की आम्हाला तुझा राग यायचा. आता असं वाटतंय, आता कळायला लागलं तुझ्या रागवण्याच्या पाठीमागे सुद्धा प्रेमाचा सागर वाहत होता. तू जिथं गेली असेल तिथून आमच्यासाठी माघारी ये. कशासाठी? फक्त रागवायसाठी. तुझं रागवणं सुद्धा आता आम्हाला हवावं असं वाटायला लागलं. आई आता रुसणार नाही. रुसणार मी न आता जरी बोलशील रागे, ये रागवावयाही ये वेगे, ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्रैलोक्याचा स्वामी जरी असला तरी तो आईशिवाय उणा आहे. आईची सेवा अत्यंत महत्वाची. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई आपल्यासाठी सर्व काही असते आणि म्हणून तो एक कवी सांगतो ना, आई सर्वासाठी काय असते. आई माझी मायेचा सागर. हे सिस्टमवाले आपण जांभेवर बोलवलेले आहेत आमचे आकाश महाराज, आणि ते खूप चांगलं लावतात. आता इथं चांगलं लावा. शिवरात्रीला लय मोठा सप्ताह असतो. संधी मिळाली तर मिळाली. हे काट्यांमध्ये संधी मिळणं सुद्धा अवघड आहे. ते म्हणून तिकडून बोलो. खूप दादांना माहिती आहे, संत वसंत दादा कलाटे. हा अजून एक कार्यक्रम 24 ऑक्टोबर 2024 ला 1 लाख तुकाराम महाराजांचा गाथेचं, म्हणजे 1 लाख लोकांनी तुकाराम महाराजांच्या गाथेचं हस्तलिखित पारायण करायचंय. आणि त्याचा प्रारंभ वाकडमधून हरिभक्तीपरायण संत सेवक वसंतदादा कलाटे यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. त्या दिवशीच त्या ठिकाणी त्या कार्याला प्रारंभ होणार आहे. त्याचे आपण सगळे साक्षीदार होऊयात. हे दादांचं आजच निमंत्रण समजा. आदरणीय अण्णा विजय अण्णा जगताप, दारुमाव बालोडकर, निवृत्ती आबा कोळीकर, शेखर महाराज जांभूळकर, हे सगळं निमंत्रण मिळेल. पिंपळे सौदागरचं खूप मोठं योगदान असतं. आपला आळंदीचा ज्ञानेश्वरी जयंतीचा सप्ताह 22 सप्टेंबर 2024 ते 25 सप्टेंबर 2024 ला आहे. माहिती असावं सगळ्यांना म्हणून त्या ठिकाणी हे पण सांगतो. चला, आई काय असते, कारण सगळं वेळेत उरकायचं होतं. दाजींनी मला वेळ दिली होती, म्हणजे सगळ्या सहित 12:30. तुम्हाला मी वेळच येऊन देणार नाही 12:30 वाजला म्हणण्याची. 12:25 ला सगळं थांबवतो आणि सगळ्या सहित सगळी चरणही सुटलेत. आईचं सगळं महत्वही सांगितलंय. सगळं गाणं वगैरे पोटभर गायलंय ना. तुम्ही दिलं ना तुम्हाला मध्ये गायला सगळ्यांना. विठ्ठल आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आधार. आमच्या आईनं आमच्यासाठी काय काय केलं तो सांगतो. तळपत्या उन्हात रख रख चारात, तळपत्या उन्हात रख रख चारात, राहिली साई माझ्यासाठी रक्ताच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे दिला उपवास. मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास. आई माझी मायेचा सागर, आई निघून गेली, माया आणि प्रेम संपलं. ज्याच्या जीवनातली आई शिल्लक आहे त्याच्यासाठी एक वाक्य. आंघोळ नसली केली तरी पाय तेवढे पुसत जा, आणि देवाजवळ बसतो तसा आईजवळ बसत जा. बसता बसता तिचे 2 वात्सल्याचे डोळे बघ, आणि तुझ्या जन्मापूर्वीचे तिच्या पायातले गोळे बघ. त्याच पायावरती तुझे मस्तक जरा ठेवत जा, आणि देवाजवळ बसतो तसा आईजवळ बसत जा. देवाजवळ बसतो तसा आईजवळ बसत जा. ज्ञानेश्वर बाबूजी ज्ञानराज बाबूजी, ज्ञानेश्वर बाबूजी, ज्ञानेश्वर बाबूजी, ज्ञानेश्वर बाबूजी.
तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव
विठ्ठल जय जय विठ्ठल